नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपल्या सर्वांचं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतो. तर आज आपण पाहणार आहे की आपल्याला पर्सेंटेज काढायचे असेल तर कसे काढायचे. ठीक आहे, तर आपण इथे काही प्रश्न घेणार आहोत, ते आपण पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करून पाहू. पहिला प्रश्न आहे 70 ते 20% काढायचे. मग काय करायचं, आपल्याला 70 ही संख्या घ्यायची, तिथे 20% काढायची म्हणजे गुणायचं 20 आणि आपल्याला इथं पर्सेंटेज दिलं 20% काढायचे म्हणजे त्याला छेदस्थानी आपल्याला 100 लिहावे लागणार. मग हे 70 गुणिले 20, हे एक शून्य 2 शून्य जातील खालचे आणि वरचे पण 2 शून्य जातील. उरलं आपल्याला आता काय, 7 गुणिले 2 उरले. 7 गुणिले 2 म्हणजेच आपलं उत्तर येणार 14 असे येणार. त्याचप्रमाणे जर आपण 80 ते 30% काढायचं ठरवलं तर ते कसं काढूत आपण, 80 घ्यावं लागेल गुणिले 30% काढायचे म्हणजे आपल्याला भागावं लागेल 100. मग पुढची प्रोसिजर काय, खाली 2 शून्य आहेत, वरी 2 शून्य कट केले, 8 गुणिले 3 करावं लागेल. 8 त्रिक आपल्याला येईल 24. त्याचप्रमाणे जर 90 चे 20% काढायचे तर आपल्याला हे 90 घ्यावं लागतील, गुणिले करायचे 20 भागिले 100. मग कसं करायचं, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 9 गुणिले 2, 9 गुणिले 2 आपलं उत्तर येईल 18. हे जसे गणित केले तसं जर संख्या मोठ्या असतील असं आपण ग्राह्य करू. ठीक आहे, संख्या आपण मोठ्या घेऊ. समजा आपल्याला 400 चे 15% काढायचे. मग ते आपण कसं काढू, हे 400 घ्यायचे, तिथे गुणिले 15 घ्यायचे, पर्सेंटेज काढायचं म्हणजे भागाकाराला 100 लागायचे. वरचे 2 शून्य कटले, खालचे 2 शून्य कटले, 4 गुणिले 15, 4 गुणिले 15 उत्तर येईल आपलं 60. 400 चे 15% आपल्याला 60 आहे. तसेच तुम्हाला मला 300 चे 15% काढायचे, उत्तर याचं कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. आपलं पाहू किती जणांना समजलं, ज्यांना पण समजलं त्यांनी उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. अशा प्रकारे आपण गणिताचे विविध प्रश्न करत राहतो, पाठ्य पुस्तकावर आधारित. तसंच स्पर्धा परीक्षेचे आधारित पण आपण प्रश्न करत राहतो. TET असो, CET असो, बँकिंग असो, पोस्ट ऑफिस असो, तलाठी भरती असो, पोलीस भरती असो, MPSC, सर्व प्रकारचे आपण गणिताचे गणित करत राहतो. 10वी पर्यंत आपण सर्व पाठ्यपुस्तकावर आधारित गणिताचे करतो, इंग्लिश पण ग्रामर घेतो. तर आपले सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता चला एवढंच.